जर तुम्ही माझ्या पद्धतीने कोल्हापुरी भडंग एकदा ट्राय केला ना, तर घरचे तुम्हाला अशा पद्धतीने भडंग सारखाच बनवायला लावतील. इतक्या छान चवीचा हा भडंग बनतो. तर भडंग बनवण्यासाठी या इथे मी 1 किलो चिरमुरे घेतलेले आहेत आणि हे चिरमुरे क्लीनच आहेत. आपल्याला याला विशेष स्वच्छ करत बसण्याची काही गरज नाही. तर कढईमध्ये मी पाव किलो तेल गरम करून घेतलं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी आणि तीळ यांचा बेसिक तडका मारून घेतला. शिवाय भरपूर सारी कढीपत्ता मी यामध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर शेंगदाणे. तर शेंगदाणे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी यामध्ये फुटाण्याची डाळ ॲड केली. तर फुटाण्याची डाळ ही आपल्याला थोडीफार भाजून घ्यायची आहे. त्यानंतर आलं आणि लसूण मी ओबडधोबड असं ठेचून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी आलंही वापरलेलं आहे. तर लसूण आणि आल्याचा क्रंच खूप छान आपल्या भडंगमध्ये उतरतो. त्यानंतर चवीनुसार घरगुती लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट मी यामध्ये ॲड केलं. 2 लिंबूचा रसही ॲड केला. तर सर्व तडका आपल्याला या चिरमुऱ्यांवरती द्यायचा आहे. चवीनुसार मीठ आणि दळलेली पिठी साखर ही मी यामध्ये ॲड केलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही साखर कमी जास्त नक्कीच करू शकता. तर सर्व तडका आपल्या चिरमुऱ्यांमध्ये व्यवस्थित असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर यामध्ये काळजीपूर्वक मिठाचा वापर करायचा आहे, कारण चिरमुऱ्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. तर मस्त झणझणीत असा आपला भडंग या इथे तयार आहे.